नमस्कार, मी प्राजक्ता। रावेर तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। प्रशासनाचा धाक संपलाय की महसूल विभागच वाळू माफियांशी हात मिळवणी करून बसलाय, असा संतप्त सवाल आता रावेरचा सामान्य नागरिक विचारत आहे। कारण रावेर तालुक्यातील दसनूर, शिंगनूर, आंदलवाडी आणि बलवाडी परिसरात सध्या सुकी नदी पात्राची अक्षरशः लूट सुरू आहे। जेसीबीच्या साहाय्याने नदीची छाती फाडली जाते आणि दिवसाढवळ्या वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे। विशेष म्हणजे ज्या दसनूर तलाठी कार्यालयाने यावर नजर ठेवणे अपेक्षित आहे, त्याच कार्यालयाच्या समोरून हे वाळूचे ट्रॅक्टर सुसाट वेगाने जात आहेत। ना रॉयल्टीचा पत्ता, ना वाहतूक परवाना, तरीही वाळू माफियांचा हा धुमाकूळ थांबायला तयार नाही। स्थानिक नागरिकांचा थेट आरोप आहे की तलाठी समीर तडवी आणि मंडळ अधिकारी वानखेडे हे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे। पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, पाण्याची पातळी खालावते, पण प्रशासनाचे डोळे मिटलेलेच आहेत। आता पाहायचं हेच आहे की या वाळू चोरांचे ट्रॅक्टर आणि जेसीबी कधी जप्त होणार, की रावेरच्या पर्यावरणाचा असाच लिलाव सुरू राहणार, हे पाहण्याचे महत्त्वाचे ठरणार आहे। आमचे विशेष प्रतिनिधी राहुल जयकर सोबत मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।